भारतातील पवित्र 4 धामांपैकी असलेलं एक धाम म्हणजेच रामेश्वरम तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यात वसलेलं एक छोटंसं शहर म्हणजेच रामेश्वरम. रामेश्वरम हे शहर एका बेटावरती वसलेलं आहे आणि या बेटापासून मुख्य भूमीला जोडण्यासाठी बांधला गेलेला पूल म्हणजेच पंबन पूल. रामेश्वरमचं वैशिष्ट्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र असं ज्योतिर्लिंग रामनाथ स्वामी मंदिर हे रामेश्वरम येथे आहे आणि याच मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण चाललो आहोत रामेश्वरमला. तर चला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, दरवर्षी लाखो भाविक भक्त रामेश्वरम या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी येतात आणि तुम्हीही रामेश्वरमला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामेश्वरमला यायचं कसं, थांबायचं कुठे आणि प्रवास कसा करायचा ही सर्व माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. रामेश्वरमला पोहोचण्यासाठी आपण खासगी वाहन, रेल्वे प्रवास किंवा विमान सेवा या सेवांचा वापर करून पोहोचू शकतो. जर तुम्ही रामेश्वरमसाठी खासगी वाहनाने प्रवास करत असाल तर येणारा खर्च हा तुमच्यावरती डिपेंड करतो. जर आपल्याला रामेश्वरमला रेल्वे प्रवास करून पोहोचायचं असेल तर रामेश्वरमच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन म्हणजेच मंडपम, आपल्याला मंडपम स्टेशनला उतरून रामेश्वरमसाठी बसने प्रवास करावा लागेल. तुम्हाला विमान प्रवासाने रामेश्वरमला पोहोचायचं असेल तर सर्वात जवळील विमानतळ म्हणजेच मदुराई विमानतळ. तुम्हाला विमानाने मदुराईला येऊन सरकारी बसेसचा वापर करून तुम्ही माफक किमतीत रामेश्वरमला सहज पोहोचू शकता. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या बकेट लिस्टमध्ये ऍड असलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आपल्या भारताचं सर्वात खालचं टोक म्हणजेच रामेश्वरमला. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जसं मी तुम्हाला सांगितलंय आणि हे भरपूर दिवसापासून आपल्या बकेट लिस्टमध्ये होतं. हे प्लेस आपण कम्प्लीट करायसाठी आज आलेलो आहे रामेश्वरमला. ऍक्च्युली एवढी गरमी आहे इकडं, त्याच्यामुळं माझा असा अवतार झालेला आहे. मुळात मी गोरा आहे तुम्हाला माहिती आहे, पण आता भाजल्या गेलोय मी थोडा उन्हामुळा, कारण इकडं मरणाची गरमी आहे. पुण्यात पाऊस थांबायला तयार नाहीये आणि इकडं पाऊस पडायला तयार नाहीये, असा इथला विषय आहे. आणि मुळात सांगायचं असं की रामेश्वरमची स्थिती अशी, इथं सिंगल पर्सनला रूम भेटत नाही आणि मी एकटाच आलोय. त्यामुळं रूमसाठी मला सर्वात पहिले खूप झटावं लागलं आणि इथं काहीतरी फंक्शन आहे त्याच्यामुळं रूम अवेलेबल सुद्धा नाही आहेत रामेश्वरममध्ये. मी एवढं फिरलोय, मला रूम शोधायला 2-2.5 तास गेले इथे. आणि कशी बशी ही मला इथं काय म्हणतात त्याला हॉल भेटलाय. हा या हॉलमध्ये आपण स्टे करणार आहेत, लॉकर वगैरे आहेत आणि इथं स्टे करून आपण आता दर्शनासाठी चाललोय. म्हणजे मी सामान वगैरे इथं ठेवलंय आणि आता मी निघतोय दर्शनासाठी. मुळात रामेश्वरम मंदिराचं कसं आहे, 22 कुंड आहेत, त्यातून दर्शन वगैरे करावं लागतं आंघोळ करून, तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या पहिले आता आपण इथं थांबलोय आणि आता आपण इथून जातोय दर्शनासाठी. आता मी बॅग वगैरे ठेवून आता निघालेलो आहे दर्शनासाठी. आणि माझ्या मागं बघू शकता तुम्ही, हा मंदिराचा जो आहे ना हा उत्तर दरवाजा आहे आणि आता आपण निघालोय पूर्व दरवाजाकडे, कारण पूर्व दरवाजाच्या समोरच आहे समुद्र किनार आणि तिथं आहे अग्निकुंड. सर्वात पहिले आपल्याला त्या कुंडामध्ये आंघोळ करावी लागते. म्हणजे ह्या मंदिराचं एक मान्यता अशी आहे, 22 कुंड आहेत, त्या 22 कुंडांमध्ये स्नान केलं तर आपल्या सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते असं मान्य आहे आपल्या हिंदू धर्मानुसार. त्यामुळंच पहिले मी चाललोय समुद्रकाठी, जे की पूर्व दरवाजाकडे, तिथं जाऊन स्नान करायचं. त्यानंतर मंदिराच्या आतमधले जे उरलेले 21 कुंड आहेत त्याच्यामध्ये आपण आंघोळ करणार आहे. या मंदिराला 4 दरवाजे आहेत, पूर्वद्वार, पश्चिम द्वार, उत्तर द्वार आणि दक्षिण द्वार असे 4 द्वार आहेत. तुम्ही कोणत्याही द्वारामधून जाऊन दर्शन घेऊ शकता. आणि मी जिथं थांबलोय हे उत्तर द्वार आहे मंदिराचं आणि इथून आता अर्धा किलोमीटर अंतर आहे समुद्रकाठाचं. तर आता आपण तिथं चाललोय. गर्दी एकंदरीत नॉर्मल आहे असं म्हणू शकतो मी, पण माझे हाल होत आहे ते गरमीने होत आहे. तुफान गरमी, फक्त चमकतोय मी, मला माहिती आहे, पण जाऊ द्या. शेवटी इच्छापूर्ती होती माझी. आपले ज्योतिर्लिंग कम्प्लीट होत आहे ते गरजेचं आहे. आणि दुष्काळात 13वा महिना, लाईट पण गेलेली आहे, नुसतं अंधार अंधारच अंधार. आधीच मी दिसत नाहीये गोरा असल्यामुळं आणि आता त्यातल्या त्यात लाईट पण गेली. विचित्र कंडिशन. चला जाऊयात पहिले आपण अग्निकुंडाकडे. आता चालत चालत
मी आलेलो आहे उत्तर द्वारापासून पूर्व द्वाराकडे आणि पूर्व द्वाराच्या एक्झॅक्ट अपोजिटला जर आपण निघालो तर हा रस्ता आपल्याला सरळ घेऊन जातो समुद्रकाठी, जिथं आहे अग्निकुंड, म्हणजे जे सर्वात पहिलं कुंड मानलं जातं त्या कुंडाकडे आपण चाललो या रस्त्याने. तर इकडं मार्केट यार्ड आहे, तुम्हाला सहज कोणी पण गाईड करू शकतं. फक्त एवढंच आहे की जर तुम्ही दक्षिण भारतात प्रवास करताय तर ॲटलिस्ट तुम्हाला इंग्लिश तरी आली पाहिजे, कारण हिंदीवरती इथं या लोकांना कळत नाही आणि कळाली तरी ते उत्तर देत नाहीत. हा त्यांचा विषय राहिला. बाकी इथं आलोय मी, इथली वाईब वेगळीच आहे. रामेश्वरम मध्ये तुम्हाला रामायणाबद्दल भरपूर गोष्टी बघायला मिळतील. इथे भरपूर स्पॉट्स पण आहेत, ते पण आपण उद्या एक्सप्लोर करणार आहेत. बघूयात आपल्याला किती वेळ उरतोय आणि आपण किती गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. पण त्याआधी आता आपण जाऊयात आणि पहिले स्नान करूयात. आणि पूर्व दरवाजापासून चालत चालत आता मी आलेलो आहे अग्नितीर्थाजवळ. समोरच अग्निकुंड आहे आणि इथं सर्व लोक स्नान करतायत. त्यावेळी आपण अग्नितीर्थाकडे जातो त्यावेळी आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर पडतो. पण आपल्या नशिबात काही वेगळंच होतं, कारण आपण अग्नितीर्थावरती पोहोचलो रात्रीच्या वेळेला आणि आपल्याला फक्त 5 ते 10 फूट पर्यंतच पाणी दिसत होतं. त्या पुढील समुद्राचं दृश्य आपल्याला दिसत नव्हतं. म्हणून आपण शांतपणे स्नान केलं आणि निघालो मंदिराच्या दिशेला. तर अग्निकुंडामध्ये आपलं स्नान वगैरे झालेलं आहे. खरं सांगायचं झालं तर हे जे पहिलं कुंड आहे हे समुद्रामध्ये आहे आणि मला पूर्ण खारट लागतंय. असो, या कुंडात आपण स्नान केलंय आणि आता इथून आपण निघणार आहेत दर्शनासाठी. वेळ कमी असल्यामुळं जमलं तर मी ते 5 दर्शन जे काय राहतं ते घेणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही मंदिराचं पूर्वी द्वार आणि आपण चाललोय याच पूर्वी द्वाराकडे. तिकीट काढूयात आणि दर्शन रांगेत लागूयात, कारण आता आतमध्ये पुन्हा 22 वेळा ओलं व्हायचंच आहे, त्यामुळे मी काही कपडे चेंज करत नाहीये. चला सुरुवात करूयात पुढच्या प्रवासाला. पूर्वद्वारा समोरून आपण पहिल्या कुंडात स्नान करून आता आपण चाललोय उत्तरद्वाराकडे, म्हणजे जिथं मी रूम केलेली आहे त्याच्या समोरचा जो द्वार आहे त्या दाराकडे चाललोय, कारण त्याच दरवाजामधून जे काही पुढचे कुंड आहेत त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि त्याचं काहीतरी तिकीट आहे, 25-30 रुपये काहीतरी तिकीट आहे. ते तिकीट काढून आपण दर्शन घेणार आहे. बघूयात आता बाकीची इन्फॉर्मेशन, म्हणजे मला सुद्धा प्रॉपर माहिती नाहीये. जसं की मी इथं विचारलंय उत्तरद्वारामधूनच मध्ये जावं लागतं आंघोळीसाठी वगैरे जे काही करायचं आपल्याला. आणि आपण आलो एवढं लांब एवढा प्रवास करण्यासाठी, तर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनंच आपला हा प्रवास करणार आहे. ही अशी दर्शन बारी आहे. मग थांबा, अजून कचरा व्हायचा बाकी आहे. प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण 22 कुंडांमध्ये स्नान करणार आहे, पण मुळात संध्याकाळी 7 वाजताच ते बंद होतात, त्यामुळे आपण ते कॅन्सल केलंय. आणि आता आपण चाललोय मंदिराच्या पूर्व दरवाजाकडे, जिथून आपण दर्शनाला सुरुवात करणार आहे. ती मागची लाईन जाते त्या 22 कुंडांच्या दर्शनासाठी उत्तरद्वारामधून. मी तिथे जाऊन पोलीसवाल्यांनी नाकारल्यानंतर आता मी पुन्हा आलोय पूर्व दरवाजाच्या दिशेला. ही माझी 4थी ते 5वी चक्कर आहे या दिशेला. जिथून मी अग्निकुंडाकडे गेलो होतो पुन्हा मी तिथंच आलोय. आणि जाऊ द्या. आणि विषय असा आहे, मी म्हणालो होतो की आपल्याला प्रॉपर दर्शन करायचं आहे, पण ऍक्च्युली काय आहे, मी जर आज म्हणजे उद्या सकाळसाठी थांबलो तर माझा पुढचा प्लॅन पूर्ण म्हणजे विस्कळीत होऊन जाईल साध्या सरळ भाषेत. त्यामुळं वाव, गजराजाचं दर्शन आहे या ठिकाणी चालू. मंदिरात काहीतरी महत्व आहे त्या हत्तीला, त्यामुळेच लोक त्याला एवढं बघतायत. रामनाथ स्वामी मंदिर हे मंदिर हिंदू धर्मातील पवित्र स्थळांपैकी तर एक आहेच, पण याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे बांधकाम द्राविडी स्थापत्य शैलीत केलेले आहे. आणि या मंदिरात जगातील सर्वात मोठा असा गाभारा आहे, ज्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेला 133 मीटर तर उत्तरेपासून दक्षिणेला 197 मीटर एवढी आहे. मित्रांनो, जसं की मी आधी सांगितलं होतं की आपण डायरेक्ट दर्शन घेणार आहे, पण माझा प्लॅन चेंज झाला कारण गर्दी कमी आहे आणि आपण साधं दर्शन घेतोय. आणि पहिल्या हॉलमधून आपली सुटका झालेली आणि असे पळतात ना लोक एक हॉल सुटल्यावर कैदीसारखे. आता आपण चाललोय दुसऱ्या हॉलमध्ये. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की भारतातला सर्वात मोठा गाभारा असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहासही तेवढा जुना आहे.
रामायणानुसार असे म्हटले जाते की माता सीतेला रावणाच्या विळख्यातून सोडवून आणण्यासाठी भगवान श्रीरामांना रावणाचा वध करावा लागला होता। तेव्हा भगवान राम यांच्यावर रावणाची हत्या केल्यामुळे पाप लागण्याची टीका करण्यात आली होती। तेव्हा या पापांपासून मुक्त होण्यासाठी भगवान राम यांना महान संतांनी भगवान शिव यांची आराधना करायला सांगितली होती, परंतु द्वीपमध्ये कोणतेही शिव मंदिर नव्हते। म्हणून भगवान राम यांनी शिवलिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भगवान श्रीरामांनी हनुमानजींना शिवशंकर यांची मूर्ती आणण्यासाठी कैलाश पर्वतावरती पाठवले। प्रभू राम यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हनुमानजी शिवशंकर यांची प्रतिमा आणण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले, परंतु त्यांना परत येण्यासाठी खूप वेळ लागला। म्हणून माता सीता यांनी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रेतीपासून शिवलिंग बनवले आणि मग हा शिवलिंग रामनाथ या नावाने जाणू लागला। त्यानंतर भगवान राम यांनी पूर्ण विश्वासाने व श्रद्धेने या शिवलिंगाची उपासना केली आणि मग हनुमानद्वारा आणलेल्या शिवलिंगाची देखील हे स्थापना करण्यात आली। हे शिवलिंग भगवान शंकर यांच्या प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। फायनली 3 गाभारे म्हणजेच 3 हॉल क्रॉस करून आता आपण आलेलो आहे मंदिराच्या पूर्व दरवाजामध्ये। हा जो तुम्ही वरती बघू शकता हा मंदिराचा पूर्व दरवाजा आहे। आता या दरवाजामधून आपण मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय। गर्दी कमी असल्यामुळे आपण भरपूर जे काय हॉल होते ते आपण स्किप केलेत आणि आता आपण मूळ गाभाऱ्यात येतोय। तब्बल 1.5 ते 2 तास दर्शनबारीमध्ये लागल्यानंतर आपण येऊन पोहोचलो गाभाऱ्यामध्ये। गाभाऱ्यातील कोरीव काम आणि उत्कृष्ट बांधकाम बघून मन प्रसन्न झालं होतं आणि त्यापेक्षाही मी खुश होतो, कारण आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग आपलं आज पूर्ण होणार होतं। खरं तर मला खूप खुशी आहे, आपलं दर्शन झालंय रामेश्वरांचं। हे माझ्या मागं जो गाभारा बघताय ही मंदिराची बॅक साईड आहे, म्हणजेच जिथं महादेवाची पिंड आहे त्याचीच भिंत आहे, त्या गाभाऱ्याची मागची भिंत आहे। आणि इकडे बंदी आहे ऍक्च्युली, मी आलोय दोरीच्या खालून। ठीक आहे, पूर्ण गाभारा शांत झालेला आहे आणि खरंच आपलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाची पूर्ती करताना मला खूप आनंद होतोय। आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपलं 5वं ज्योतिर्लिंग या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे। उर्वरित जे आहेत 7 ज्योतिर्लिंग ते पण आपले लवकरच कंप्लीट होतील अशी मी महादेवाचरणी प्रार्थना करतो। आणि आता आपली वेळ झालेली रेस्ट घेण्याची। मी साधं दर्शन घेतलं ऍक्च्युली, आपल्याला आधी घ्यायचं होतं स्पेशल दर्शन, पण ते न घेता आता आपण साधं दर्शन घेतलेलं आहे। आणि आता आपण इथून बाहेर पडूयात आणि पहिले आंघोळ करायची गरज आहे मला, कारण पूर्ण खारट झाले तुम्हाला। आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघालो रूमकडे। मुळात मला पुन्हा यायची इच्छा नव्हती बाहेर, त्यामुळे मी आता जातानाच जेवण केलंय। आता रूमवर जायचं, आंघोळ करायची, कारण आपल्याला सकाळी धनुष्कोडी वगैरे पण फिरायला जायचंय, रामेश्वरम पण एक्सप्लोर करायचंय। त्यामुळे मी वेळ न वाया घालवता इथे जेवण करून घेतले। मंदिराच्या लागूनच जे स्टॉल आहेत ते, त्यामुळे आता आपलं जेवण झालंय आणि आता मी चाललोय रूमच्या दिशेने। तर चला भेटूयात सकाळी। यानंतर मी पोहोचलो डॉर्मिटरीला। म्हटलं आंघोळ करूयात आणि थोडा वेळ आराम करूयात। आराम म्हणजे झोपायचंच होतं, पण येणाऱ्या भाविकांचा आवाज आणि त्यांची गर्दी हे बघून झोप तर उडून गेली, पण मी रात्रभर इकडं तिकडं बघत बसलो आणि तेवढ्यात सकाळ होऊन गेली। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आपलं रात्री दर्शन झालं होतं आणि आपण आराम करत होतो। सकाळी ऍक्च्युली मी उठलेलो 3 वाजता। मी जिथं अग्निकुंड आहे ना तिथं जाऊन बसलेलो होतो मस्त शांत ठिकाणी आणि उजेड पडायची वाट बघत होतो। आता उजेड पडलाय, त्यामुळे आता आपण निघालोय धनुष्कोडीकडे। आणि मुळात सद्बुद्धी आपली की आपण रात्री दर्शन घेतलं, कारण माझ्या मागे बघू शकता ही जी दर्शन लाईन आहे, मंदिराला 4 प्रदक्षिणा होतील एवढी मोठी लाईन आहे आणि आतमध्ये पूर्ण गाभारे डच भरलेले आहेत। म्हणजे आता जर मी दर्शनाला लागलो असतो तर 4-5 तास मला दर्शनाला लागले असते, मे बी जास्त लागले असते। नशीब आपलं लवकर दर्शन झालंय रात्री
आणि आता आपण निघालोय धनुषकोडीकडे. आता वेळ झाली सकाळची 6 आणि आजचा पूर्ण दिवस आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करायचा आहे. त्यामुळे चला आपण सुरुवात करूयात धनुषकोडीच्या प्रवासाला. रामेश्वरम पासून धनुषकोडीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला 2 मंदिरे बघायला मिळतात. त्यातलं एक मंदिर म्हणजेच हनुमानजींचं. या मंदिरामध्येच आपल्याला राम सेतूमध्ये वापरल्या गेलेल्या दगडांचे अवशेष बघायला मिळतात आणि हे अवशेष आजही पाण्यावरती तरंगतात. ही गोष्ट तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि दुसरं मंदिर म्हणजे ज्या ठिकाणी विभीषण प्रभू श्रीरामांना शरण आले होते ते ठिकाणही आपल्याला इथे बघायला मिळते. हे ठिकाण बघून आपण निघालो धनुषकोडीकडे. मित्रांनो, रामेश्वरमच्या एका स्टॉपवरती आपण थांबलो होतो बससाठी आणि ही सिटी बस आहे. या सिटी बसने आपण येऊन पोहोचलोय भारताच्या शेवटच्या टोकावरती. तसं कन्याकुमारी आहे, पण रामेश्वरमचं शेवटचं टोक म्हणजेच धनुषकोडी. धनुषकोडीला आपण आलेलो आहोत. मी सिटी बसने आलेलो आहे धनुषकोडीला, कारण मी रिक्षावाल्याला जेव्हा विचारलं तेव्हा रिक्षावाले चार्ज करत होते फक्त 22 किलोमीटर येण्याचे 500 ते 1000 रुपये. आणि मी जेव्हा बस कॉस्ट विचारला, बसचा फेअर फक्त 30 रुपये. 22 किलोमीटरचे 30 रुपये सिटी बसवाले चार्ज करतात. त्यामुळे मी बसने इथं आलेलो आहे. फक्त एवढंच आहे की रस्त्यामध्ये 3 स्पॉट लागतात. एक म्हणजे ज्या ठिकाणी विभीषणने रावणाला सल्ला दिला होता की माता सीतेला परतून दे. दुसरं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी राम सेतूमध्ये वापरलेले जे दगड आहेत म्हणजे जे पाण्यावरती रंगणारे आहेत. एक मध्ये हनुमान मंदिर आहे, त्या मंदिराचं तिथे आपल्याला ते दगड बघायला मिळतात. मी त्याचा पण फोटो इथं टाकलेला आहे. आणि तिसरं म्हणजे धनुषकोडी. धनुषकोडी जे गाव आहे ते 1964ला जी सुनामी आली होती त्यामध्ये पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं गाव आहे. आणि इथं फक्त त्या काळातल्या सांगाडे उभे आहेत, म्हणजे फक्त जुन्या इमारतींचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. असे 3 स्पॉट आहेत आणि बसमधून आपल्याला ते कव्हर नाही करता आले. त्यामुळं आपण डायरेक्ट एंड पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत धनुषकोडीच्या. आता इथून जर सरळ गेलो तर राम सेतू मार्गे आपण जाऊ शकतो श्रीलंकेला, जे की इथून 40 किलोमीटर आहे. तर असं भारी असं ठिकाण आहे. आणि मी खरं सांगतो या ठिकाणची शांतता वेगळीच आहे. आणि या खवळणाऱ्या लाटा, मुळात हे पाणी बघून आंघोळ करायची इच्छा होती, ह्याच्यात कुदावं असं वाटतंय, पण नको, मला पोहता येत नाही. इथं वाचवायला पण कोणी येणार नाही. ऍटलिस्ट मित्र असते तर हात तरी दिला असता, पण ह्या लोकांना माझी भाषा कळेपर्यंत मी मरून जाईल. त्यामुळं नको. माउंटेन ड्यू मी आज केलेलो नाहीये, त्यामुळे मी पाण्यात तर काही जाणार नाहीये. थोड्या वेळ मी बसेल इथे, फोटो वगैरे काढूयात आपण. आणि त्यानंतर रामेश्वरमला जायचंय, कारण मला संध्याकाळी मदुराईला पोहोचून मीनाक्षी टेम्पल बघायचंय. बराच वेळ इथे स्पेंड केल्यानंतर मी आता निघालोय रामेश्वरमच्या दिशेला, कारण मला बस पकडून मदुराईला पोहोचायचंय आणि तिथे जाण्यासाठी जवळजवळ 4 तास लागतात. त्यामुळं आता आपलं भारताचं पहिलं टोक म्हणजे भारताचं वरचं टोक आणि खालचं टोक या दोन्ही गोष्टी आपल्या एक्सप्लोर करून झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे मी निघालोय रामेश्वरमच्या दिशेला. तर चला थोड्या वेळ बसची वाट बघूयात आणि प्रवासाला सुरुवात करूयात. आता मला इथं उभं राहून फक्त 10 मिनिटं झालेत आणि बस यायला अजून अर्धा तास आहे. सकाळचे 8:30 वाजलेत आणि इथं असली गरमी होतीये. गरमी म्हणजे दमट वातावरण नाहीये. गरमी म्हणजे गरमी म्हणजे दमट वातावरण तर नाहीये, पण जे झळ्या लागताय ना त्या जरा वेगळ्याच आहेत. माहिती नाही पुढचा अर्धा तास आपला कसं जाणार आहे, पण बघूयात. इथं सावली पण नाहीये कुठे. या एका बोर्डच्या बाजूला मी थांबलोय, त्याच्या थोड्याशा सावलीमध्ये. ऍक्च्युली आपल्याला व्हिजिट भरपूर पॉइंट करायचे होते, जसं की रामेश्वरम मध्ये ज्या ठिकाणावरून प्रभू श्रीरामांनी पूर्ण रामेश्वरम बघितलं होतं तशी एक टेकडी म्हणता येईल, ते ठिकाण आपल्याला बघायचं होतं, पण आपलं तेही राहून गेलंय. आणि वेळेअभावी मला त्या गोष्टी सोडावं लागतंय. या गोष्टीचं मला दुःख आहे, पण जे मेन हेतू होता धनुषकोडी बघायचं आणि रामेश्वरमचं मंदिर बघायचं ते आपलं कंप्लीट झालंय. तर आता इथून आपण निघतोय परतीच्या वाटेवरती. फायनली बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर बस आलेली आहे. आणि मी त्या पॉइंटवर थांबलो होतो तिथे. तिथून मला पोलीसवाल्यांनी सांगितलं की भाई बस इधर नाही आता तिकडे जा, कारण वरती ट्रॅफिक झालेली आहे. त्यामुळं मी धावत पळत पोहोचलोय आणि आता बस धरलेली आहे. बघू शकता तुम्ही, इथं समुद्र आहे, असा दिसतोय. असा पळत गेलो तरी पोहोचून जाईल, एवढ्या जवळ आहे. आता इथून अर्धा तास लागेल रामेश्वरमला जाण्यासाठी आणि तिथं गेल्यावरती आपल्याला चेकआउट करायचंय. मोजून 30 मिनिटमध्ये रामेश्वरमला पोहोचल्यानंतर आता फायनली मी आलेलो आहे रामेश्वरम मध्ये आणि आता आपल्याला रूम चेकआउट वगैरे करायची आणि निघायचंय मदुराईसाठी, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण रामेश्वरम धनुषकोडी कव्हर करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे.
आणखी काही माहिती असली तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि आपल्या धार्मिक स्थळांच्या यादीमध्ये एक नवीन स्थळ ॲड झालेलं आहे, याचा मला आनंद आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथे संपवतो। लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।